पचन ग्रंथी, लाळ ग्रंथी, कर्णपूर्व ग्रंथी, अधोहनुग्रंथी व अधोजीवा ग्रंथी अशा लाळ ग्रंथीच्या 3 जोड्या आहेत. लाळ ग्रंथीच्या 3 जोड्या, कर्णपूर्व ग्रंथी, अधोहनुग्रंथी, अधोजीवा ग्रंथी अशा लाळ ग्रंथीच्या 3 जोड्या असतात. या तिन्ही ग्रंथी संयुक्तपणे लाळ स्रवतात. कर्णपूर्व ग्रंथी आहे, अधोहनु ग्रंथी आहे आणि अधोजीवा ग्रंथी. लाळेत टायलिन नावाचे एक विशिष्ट पाचक द्रव्य असते. लाळेमुळे अन्नातील पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोज शर्करेत होते. लाळेमुळे अन्नातील पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोजमध्ये होते. माल्टोज चवीला गोड व पाण्यात विरघळणारी शर्करा आहे. माल्टोज चवीला गोड आणि पाण्यात विरघळणारी शर्करा आहे. यकृत. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत उदर पोकळीत उजव्या बाजूस सर्वात वरच्या भागात मध्य पटलाखाली वसलेले असते. यकृत जे आहे उदर पोकळीत उजव्या बाजूस सर्वात वरच्या भागात मध्य पटलाखाली वसलेले असते. यकृताचे डावा व उजवा असे 2 भाग पडतात. यकृताचे डावा आणि उजवा असे 2 भाग पडतात. याचा रंग लालसर किंवा तपकिरी असतो. पंजासारखे दिसते. यकृताचा रंग लालसर किंवा तपकिरी असतो. पंजासारखे दिसतो. यकृताचे वजन 1 किलो असते. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. यकृताचे वजन 1 किलो असते. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. यकृताचे प्रमुख कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे. यकृताचे प्रमुख कार्य कुठले आहे? ग्लुकोजचा साठा करणे होय. यकृताच्या खालच्या बाजूस उजवीकडे पित्ताशय असते. यकृताच्या खालच्या बाजूलाच उजव्या साईडला पित्ताशय असते. त्यास 50 घन सेमी पित्त राहू शकते. पित्त किती राहू शकते? 50 घन सेमी पित्त राहू शकते. यकृतातून निघालेली पित्त या पिशवीत साठवले जाऊन दाट होते. यकृतातून निघालेले पित्त या पिशवीत साठविले जाऊन दाट होते. पित्त वाहून नेणाऱ्या नलिकेस पित्तनाल म्हणतात. पित्तनाल वाहून नेणाऱ्या नलिकेला. या पित्तनाल या नलिकेस स्वादुपिंड नाल मिळाल्यानंतर तिला संयुक्त पित्तनाल म्हणतात. पित्तनाल या नलिकेस स्वादुपिंड नाल मिळते त्यावेळेस तिला संयुक्त पित्तनाल म्हणतात. ही नाल आधांत्रात उघडते. पित्तनाल आधांत्रात संयुक्त पित्तनाल कुठे उघडते? आधांत्रात उघडते. या हिरवट व पिवळसर रंगाच्या पित्तात क्षार असतात. या हिरवट आणि पिवळसर रंगाच्या पित्तात काय असतात? क्षार असतात. पित्तामुळे अन्नाचे गुणधर्म बदलतात व पचन सुलभ होते. पित्तामुळे अन्नाचे गुणधर्म बदलतात व पचन सुलभ होते. याशिवाय स्निग्ध पदार्थाच्या पचनास पित्तामुळे मदत होते. पित्त हे जंतूचा नाश करते. पित्तामुळे मेद विघटित होते. दुधीकरण. पित्तामुळे मेद विघटन होते. दुधीकरण. लहान आतड्यातील स्निग्ध पदार्थाचे पचन करणाऱ्या यकृताचा चयापचनात महत्त्वपूर्ण सहभाग आहे. लहान आतड्यातील स्निग्ध पदार्थाचे पचन करणाऱ्या यकृताचा चयापचनात महत्त्वपूर्ण सहभाग आहे. कार्य. यकृत ही शरीरातील सर्वात विशाल रसायन फॅक्टरी आहे. यकृताचे कार्य. यकृत ही शरीरातील सर्वात विशाल रसायन फॅक्टरी आहे. यकृतात अमोनिया या हानिकारक पदार्थाचे रूपांतर युरियात होते. ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजनमध्ये होते. यकृतामध्ये ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजनमध्ये करते यकृतच. रक्तात ग्लुकोजचे प्रमाण कमी झाल्यास यकृतातील ग्लायकोजनचे परत ग्लुकोजमध्ये रूपांतर होते.
रक्तात ग्लुकोजचे प्रमाण कमी झाल्यास यकृतातील ग्लायकोजनचे परत ग्लुकोजमध्ये रूपांतर केले जाते. पचनानंतर शरीरातील जास्तीच्या अमिनो ॲसिडचे रूपांतर पिष्टमय पदार्थात करण्याचे कार्य यकृत करते. पचनानंतर शरीरातील जास्तीचे जे अमिनो ॲसिडचे रूपांतर पिष्टमय पदार्थात करण्याचे कार्य यकृत करते. पिष्टमय पदार्थ जास्त झाल्यास त्याचे रूपांतर स्निग्ध पदार्थात केले जाते. पिष्टमय पदार्थ जास्त झाले तर त्याचे रूपांतर स्निग्ध पदार्थात केले जाते. त्यामुळेच आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असले तरी शरीरात स्निग्ध पदार्थ निर्माण होतात. त्यामुळेच आहारात स्निग्ध पदार्थ कमी असले तरी शरीरात स्निग्ध पदार्थ निर्माण होतात. स्वादुपिंड म्हणजे पेनक्रियाज ही ग्रंथी जठराच्या पश्चभागी आडवी पसरलेली असते. स्वादुपिंड म्हणजे पेनक्रियाज ही ग्रंथी जठराच्या पश्चभागी आडवी पसरलेली असते. स्वादुपिंड रस स्वादुपिंड नलिकेत जातो. स्वादुपिंड रस स्वादुपिंड नलिकेत जातो. ही नलिका संयुक्त पित्तनालास मिळते व संयुक्त पित्तनाल आद्यांत्रात उघडते. स्वादुपिंड रस स्वादुपिंड नलिकेत जातो. ही नलिका संयुक्त पित्तनालात मिळते व संयुक्त पित्तनाल आद्यांत्रात उघडते. स्वादुपिंडातून आयसलेट व लॉंगरहेस या भागातून स्रावलेल्या इन्सुलिनमुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले जाते. स्वादुपिंडातून आयसलेट व लॉंगरहेस या भागातून स्रावलेल्या इन्सुलिनमुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले जाते. स्वादुपिंडातून आयसलेट और लंगरहेस या भागातून स्रावलेल्या इन्सुलिनमुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले जाते. स्वादुरस स्वादुग्रंथीत उत्पन्न होतो. स्वादुरस स्वादुग्रंथीत उत्पन्न होतो. स्वादुरसातील विकरे स्वादुरसात किती विकरे असतात? 3 विकरे असतात. स्वादुरसात 3 विकरे असतात. ट्रिप्सिन या विकरामुळे प्रथिनाचे रूपांतर अमिनो आम्लात होते. स्वादुरसात 3 विकरे असतात. ट्रिप्सिन या विकरामुळे प्रथिनाचे रूपांतर अमिनो आम्लात होते. अमायलेजमुळे पिष्टमय पदार्थाचे रूपांतर शर्करेत होते, तर लायपेजमुळे मेदाचे रूपांतर मेद आम्ले ग्लिसरॉलमध्ये होते. अशा प्रकारे ग्लुकोज स्निग्ध पदार्थ व अमिनो आम्ले ही अन्नाचे शेवटचे रूप आहे. अशा प्रकारे ग्लुकोज स्निग्ध आम्ले अमिनो आम्ले हे अन्नाचे शेवटचे रूप आहे. ट्रिप्सिन या विकारामुळे प्रथिनाचे रूपांतर अमिनो आम्लात होते. अमायलेजमुळे पिष्टमय पदार्थाचे रूपांतर शर्करेत होते, तर लायपेजमुळे मेदाचे रूपांतर मेद आम्ले ग्लिसरॉलमध्ये होते. स्वादुरसात 3 विकरे कुठले आहेत? ट्रिप्सिन, अमायलेज आणि लायपेज. प्रकाश संश्लेषण फक्त दृश्य प्रकाश किरणामध्ये होते. प्रकाश संश्लेषण फक्त दृश्य प्रकाश किरणामध्ये होते. जांभळ्या प्रकाशात सर्वात कमी तर तांबड्या प्रकाशात सर्वाधिक प्रकाश संश्लेषण होते. जांभळ्या प्रकाशात सर्वात कमी तर तांबड्या प्रकाशात सर्वाधिक प्रकाश संश्लेषण होते. जस्तच्या कमतरतेमुळे वनस्पतीवर पडणारा रोग खैरा. जस्तच्या कमतरतेमुळे वनस्पतीवर पडणारा रोग आहे खैरा. झाडांमध्ये गंधकामुळे रोगप्रतिकारक शक्ती येते. झाडांमध्ये गंधकामुळे रोगप्रतिकारक शक्ती येते. टॅपिओका झाडाच्या मुळापासून पीठ तयार करून त्यापासून साबुदाणा बनवितात. टॅपिओका झाडाच्या मुळापासून पीठ तयार करून त्यापासून साबुदाणा बनवितात. जलप्रदूषणाची तीव्रता दाखविणारे झाड जलकुंभी. जलप्रदूषणाची तीव्रता दाखविणारे झाड आहे जलकुंभी.
वनस्पती उत्सर्जनासाठी विशेष संस्था नसते. वनस्पती उत्सर्जनासाठी विशेष संस्था नसते. उत्सर्जित पदार्थ स्टिकक, रेझिन, टॅनिन या स्वरूपात साठविले जातात. उत्सर्जित पदार्थ स्फटिक उत्सर्जन पदार्थ स्फटिक, रेझिन, टॅनिन या स्वरूपात वनस्पतीत साठवले जाते. डिंक, रबराचा चीक, काथ, हिरडा, बेहरडा ही उत्सर्जनाची उदाहरणे आहेत. उत्सर्जनाची उदाहरणे डिंक, रबराचा चीक, काथ, हिरडा, बेहरडा ही उत्सर्जनाची उदाहरणे आहेत. उत्सर्जन पदार्थ स्फटिक, रेझिन, टॅनिन. वनस्पतीचे उत्सर्जन पदार्थ कोणते आहेत? स्फटिक, रेझिन, टॅनिन. विषुववृत्तीय जंगलाचा आजपर्यंत 40% नाश मानवाने केला आहे. विषुववृत्तीय जंगलाचा आजपर्यंत 40% नाश मानवाने केला आहे. आज सपुष्प वनस्पतीच्या 10% जाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. 10% जाती. आज सपुष्प वनस्पतीच्या 10% जाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. हिमालयातील बेलाडोना, मेघालयातील घटपर्णी, सह्याद्री पर्वतावरील सर्पगंधा, नेचे या वनस्पती अत्यंत दुर्मिळ होत आहेत. अत्यंत दुर्मिळ होत असलेल्या वनस्पती कुठल्या आहेत? हिमालयातील बेलाडोना, मेघालयातील घटपर्णी, सह्याद्री पर्वतावरील सर्पगंधा, नेचे या वनस्पती अत्यंत दुर्मिळ होत आहेत. झाडांमध्ये असणारा साखरेचा प्रकार आहे झायलोज. झाडांमध्ये असणारा साखरेचा प्रकार झायलोज. वनस्पतीचे घटक कार्बन 45%, ऑक्सिजन 43%, नायट्रोजन 1 ते 3%. वनस्पतीचे घटक काय आहेत? कार्बन 45% असतं, ऑक्सिजन 43%, नायट्रोजन 1 ते 3% असतं. रसायन संश्लेषी पेशीजीव, गंधक, बॅक्टेरिया. रसायन संश्लेषी पेशीजीव, गंधक, बॅक्टेरिया. रसायन संश्लेषी पेशीजीव, गंधक, बॅक्टेरिया. क्लोरोफिल तयार करण्यासाठी आवश्यक घटक मॅग्नेशियम. क्लोरोफिल तयार करण्यासाठी आवश्यक घटक मॅग्नेशियम. वनस्पतीच्या वाढीचे मापक यंत्र क्रिस्टोमोग्राफ. वनस्पतीच्या वाढीचे मापक यंत्र क्रिस्टोमोग्राफ. वनस्पतीचे वय मोजता खोडातील वर्तुळावर एक मोसमात झालेली वाढ. वनस्पतीचे वय मोजताना खोडातील वर्तुळावर एक मोसमात झालेली वाढ. रंगीत पाने असणारी वनस्पती क्रॉटॉन कोलियस. रंगीत पाने असणारी वनस्पती क्रोटॉन कोलियस. रंगीत पाने असणारी वनस्पती क्रोटॉन कोलियस. सर्वात मोठे पान असणारी वनस्पती व्हिक्टोरिया रेजिया कमळ. सर्वात मोठे पान असणारी वनस्पती व्हिक्टोरिया रेजिया कमळ. व्हिक्टोरिया रेजिया रासायनिक नाव असेल आपलं. जगातील सर्वात उंच वृक्ष सिकोया 120 मीटर. जगातील सर्वात उंच वृक्ष सिकोया 120 मीटर. कीटकभक्षक वनस्पती घटपर्णी, दवबिंदू, युट्रिकुलेरिया, बटरवर्ड, डायोनिया. कीटकभक्षक वनस्पती घटपर्णी, दवबिंदू, युट्रिकुलेरिया, बटरवर्ड, डायोनिया. कीटकभक्षक वनस्पती आहेत घटपर्णी, दवबिंदू, युट्रिकुलेरिया, बटरवर्ड, डायोनिया. नत्रयुक्त खत युरिया 46%, अमोनिया सल्फेट 20.6%. नत्रयुक्त खत युरिया 46%, अमोनियम सल्फेट 20.6%.
स्फुरदयुक्त खते सुपर फॉस्फेट, कॅल्शियम फॉस्फेट. स्फुरदयुक्त खते सुपर फॉस्फेट, कॅल्शियम फॉस्फेट. पोटॅशियमयुक्त खते पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम सल्फेट. पोटॅशियमयुक्त खते पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम सल्फेट. गव्हातील द्विबीजपत्री वनस्पतीसाठी उत्तम तणनाशक 2-4-D. गव्हातील द्विबीजपत्री वनस्पतीसाठी उत्तम तणनाशक 2,4-D. वृक्षाचा अभ्यास करणारे शास्त्र डेट्रॉलॉजी. वृक्षाचा अभ्यास करणारे शास्त्र डेट्रॉलॉजी. कोकोचा सर्वाधिक वापर होतो चॉकलेटसाठी. जलपर्णीत किरणोत्सारी व रासायनिक पदार्थ शोषून घेण्याची क्षमता असते. जलपर्णीमुळे पाणी 45% ते 90% दूषितापासून मुक्त होते. जलपर्णीमुळे पाणी 75% ते 90% प्रदूषणापासून मुक्त होते. जीवनसत्वे, कार्बनिक पदार्थ, विटॅमिन्स. या पोषण तत्वाचा शोध पोलिश रसायन शास्त्रज्ञ फुंक याने लावला. जीवनसत्वाचा शोध कोण लावला? पोलिश रसायनशास्त्रज्ञ फुंक याने लावला. नैसर्गिक अन्नात आढळणारे जे जीवनावश्यक कार्बनी पदार्थ वाढ व उत्तम आरोग्यासाठी अल्प प्रमाणात आवश्यक असतात त्यांना जीवनसत्वे म्हणतात. नैसर्गिक अन्नात आढळणारे जे जीवनावश्यक कार्बनी पदार्थ वाढ व उत्तम आरोग्यासाठी अल्प प्रमाणात आवश्यक असतात त्याला जीवनसत्वे म्हणतात. जीवनसत्वाच्या रेणूमध्ये आढळणाऱ्या अमिनो गट समूहामुळे इंग्रजीमध्ये जीवनसत्वासाठी विटॅमिन शब्द प्रचलित आहे. स्निग्ध पदार्थात विरघळणारे ADK, पाण्यात गेलेले BC, पाण्यात विरघळणारे BC. अजीवनसत्व हे जीवनसत्व वनस्पतीजन्य व प्राणीजन्य अन्नपदार्थात आढळते. अजीवनसत्व वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य पदार्थात आढळते. वनस्पतीतील बीटा कॅरोटीन हा अजीवनसत्वाचा पूर्व घटक आहे. वनस्पतीमधील जे बीटा कॅरोटीन आहे हा अजीवनसत्वाचा पूर्व घटक आहे. बीटा कॅरोटीन C40 आणि H56. बीटा कॅरोटीनचं काय? C40 आणि H56. रासायनिक नाव रॅटिनल, बीटा कॅरोटीन आणि कॅरोटीआयड्स. अजीवनसत्वाचे रासायनिक नावे रॅटिनल, बीटा कॅरोटीन, ॲरोटीआयड्स, बीटा कॅरोटीन, ॲरोटीआयड्स. कार्य: दृष्टी निर्दोष राखणे, हाडांच्या व ऊतींच्या वाढीसाठी आवश्यक आहे. दृष्टी निर्दोष राखणे हाडांच्या व ऊतीच्या वाढीसाठी आवश्यक आहे. त्वचा, डोळे, श्वसनमार्ग आणि पचनसंस्था याचे अभिस्तर ओलसर व निरोगी राखतात. अजीवनसत्वाचे कार्य आहे दृष्टी निर्दोष राखणे, हाडांच्या व ऊतींच्या वाढीसाठी आवश्यक आहे. त्वचा, डोळा, श्वसनमार्ग आणि पचनसंस्था याचे अभिस्तर ओलसर व निरोगी राखतात. या जीवनसत्वाचा अभावी रातआंधळेपणा. हे जीवनसत्व फार कमी झाल्यास अंतत्वचा अशक्त येते. तिची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे डोळे, तोंड, श्वसनमार्ग यांना सहजासहजी जंतुसंसर्ग होतो. अजीवनसत्व फार कमी झाल्यावर अंतत्वचा अशक्त होते. तिची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे डोळे, तोंड, श्वसनमार्ग यांना सहजासहजी
जंतू संसर्ग होतो त्यास झिरोथॅलेमिया असे म्हणतात. झिरोथॅलेमिया म्हणजे काय होतं? अजीवनसत्व फार कमी होतं, अंतत्वचा शक्त होते, प्रतिकारशक्ती ते अंतत्वचेची कमी होते, डोळे, तोंड, श्वसनमार्ग सहजासहजी जंतू संसर्गाला जंतुसंसर्ग होतो त्यास झिरोथॅलेमिया म्हणतात. झिरोथॅलेमिया लक्षात ठेवा. याच्या कारणामुळे लहान मुलांमध्ये वाढ खुंटते. झिरोथॅलेमियामुळे काय होते? लहान मुलांमध्ये वाढ खुंटते. हाडे व दात यांची वाढ कमी प्रमाणात होते लहान मुलांमध्ये. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहायला या जीवनसत्वाचा फार उपयोग होतो, म्हणून त्यास रोगप्रतिबंधक जीवनसत्व असे म्हणतात. जीवनसत्वाला काय म्हणतात? रोगप्रतिबंधक जीवनसत्व. झिरोथॅलेमिया होतो याच कारणामुळे लहान मुलांमध्ये वाढ खुंटते, हाडे दात कमी वाढ होते, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहण्यास मदत होते, म्हणून त्याला रोगप्रतिबंधक जीवनसत्व जीवनसत्वाला म्हणतात. दृष्टिपटलामधील दंडपेशी आणि शंकुपेशीमधील प्रकाश संवेदनशील अशा रॅडॉप्सिन रंगाच्या रेटिनॉल या महत्त्वाचा घटक. रेटिनॉल हे रेटिनॉल जीवनसत्व पासून तयार होते. दृष्टिपटलामधील दंडपेशी आणि शंकुपेशीमधील प्रकाश संवेदनशील अशा रॅडॉप्सिन रंगद्रव्याचा रेटिनॉल या महत्त्वाचा घटक आहे. रेटिनॉल हे रेटिनॉल जीवनसत्व पासून तयार होते. दृष्टिपटलामधील दंडपेशी आणि शंकुपेशीमधील प्रकाश संवेदनशील अशा रॅडॉप्सिन रंगद्रव्याचा रेटिनॉल हा महत्त्वाचा घटक आहे. अधिक तत्व. अजीवनसत्व जास्त झाले तर आहारात जास्त प्रमाणात झाल्यास मुलांमध्ये चिडचिडेपणा, अर्भकावस्थेत जास्त झाल्यास त्याचा त्वचा कोरडी पडते. अर्भकावस्थेत अजीवनसत्व जास्त झाले तर त्वचा कोरडी पडते व खाज सुटते. वेदनादायक सूज येऊन हाडांची जाडी वाढते. आळस, निद्रानाश, बद्धकोष्ठता असे दोष निर्माण होतात. अजीवनसत्व जास्त झाले तर आळस, निद्रानाश, बद्धकोष्ठता हे दोष सुरू होतात. अजीवनसत्वाचे वनस्पती स्रोत. पिवळ्या व नारंगी फळे, भाज्या, आंबा, पपई, संत्रे, पिकलेले टोमॅटो, गाजर, लाल भोपळा. अजीवनसत्वाचा स्रोत. पिवळ्या व नारंगी फळे, भाज्या, आंबा, पपई, संत्रे, पिकलेले टमाटे, गाजर, लाल भोपळा. हिरव्या पालेभाज्या, पालक, कोथिंबीर, आळू, सोयाबीन, सायलोमिल्क. मासे, अंडी, पिवळा बल्ब, कॉड लिव्हर ऑइल, दूध व दुधाचे पदार्थ, लोणी, तूप, यकृत. व ब जीवनसत्वाचा शोध मॅकुलन. आणि ब जीवनसत्वाचा शोध कोण लावला? मॅकुलनने लावला. आणि ब जीवनसत्वाचा शोध मॅकुलन. ब जीवनसत्व या समूहात 12 जीवनसत्वाचा समावेश होतो. याचा शोध हाफकिन या शास्त्रज्ञाने लावला. ब जीवनसत्वामध्ये जे 12 जीवनसत्व होते त्याचा शोध कोण लावला? हाफकिन शास्त्रज्ञाने लावला. ब व क हे पाण्यात विरघळणारे असल्यामुळे ते जीवनसत्व अस्थिर आहे. व ब जीवनसत्वाचा शोध कोण लावला? मॅकुलन. पर ब मधले जे 12 जीवनसत्व आहे त्याचा शोध कोण लावला? हाफकिन. ब जीवनसत्वाचा शोध मॅकुलन आणि ब मधले 12 जीवनसत्व हाफकिन. पाण्यात विरघळणाऱ्या जीवनसत्वाला जीवनसत्व अस्थिर असते. ब आणि क जीवनसत्व. प्रकाश, उष्णता, हवा यामुळे जीवनसत्वाची पोषणमूल्ये कमी होतात. प्रकाश, उष्णता, हवा यामुळे जीवनसत्वाची पोषणमूल्ये कमी होतात. भाजी चिरणे व त्यानंतर धुणे, अन्न शिजवताना वापरलेले पाणी फेकून देणे यामुळे जीवनसत्वे निघून जातात. शरीरात त्याचे प्रमाण जास्त झाल्यास ती मूत्रावाटे बाहेर टाकली जातात. तांदूळ गिरणीत दळणे, पीठ चाळणे यामुळे ब जीवनसत्व कमी होते.
तांदूळ गिरणीत दळणे पीठ चालण्यामुळे ब जीवनसत्व कमी होते. या उलट धान्याला मोड येणे व आंबवल्याली व ब आणि क जीवनसत्वे वाढतात. तर स्वयंपाकात मोड सोडा वापरल्यास ब जीवनसत्वाचा नाश होतो. स्वयंपाकात सोडा वापरल्यास ब जीवनसत्वाचा नाश होतो.